योद्धा न्यूज मराठी. खरपुडी खुर्द येथे कृषी विभागातर्फे हुमणी अळी व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन. राजगुरुनगर कृषी विभाग आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय आकुर्डी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मौजे खरपुडी खुर्द येथे शेतकऱ्यांसाठी हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपकृषी अधिकारी शरद इंदोरे यांनी हुमणी अळीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला. त्यांनी विशेषतः प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर, हुमणी अळीचे जीवनचक्र आणि त्याचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात असे जाहीर आवाहन त्यांनी कृषी विभागामार्फत केले. या प्रसंगी डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयातील कृषी कन्या साक्षी साठे, वैष्णवी भपाट, ऋतुजा निगडे, साक्षी शेगरे, अनुजई बालाजी आणि जागृती भारासमुद्रे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान व इतर कृषी विषयांची मोलाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अत्यंत चोख आणि नेटके नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश किरवे यांनी केले. कृषी क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्या या सक्रिय आणि तळमळीच्या नियोजनामुळेच हे मार्गदर्शन शिबिर अत्यंत यशस्वीरित्या पार पडले. या मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेण्यासाठी गावातील प्रगतशील शेतकरी हिरामण मलघे, दिनकर काळे, मल्हारी काळे, संतोष मलघे, किरण गाडे, महेश गाडे व दत्तात्रय काळे हे उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. आम्ही डॉक्टर डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आकुर्डी या कॉलेजमधून आलेलो आहे. आत्ता सध्या आमचा रावे प्रोग्राम चालू आहे. तर आत्ता सर आलेले आहेत आम्हाला हुमणी अळीबद्दल, त्याचं नियंत्रण कसं करायचं ह्याचा डेमो देतात. तर सर नमस्कार, मी शरद इंदोरे, प्रभारी उपकृषी अधिकारी पाईक. तर आज आपण हुमणी अळीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे. हा ट्रॅप कसा उभा लावायचा. आता हुमणी अळीचं नियंत्रण करताना सर्वात प्रथम पहिला वळवाचा पाऊस पडल्यानंतर ते हुमणी अळीचे भुंगेरे बाहेर येतात. त्याची उपजीविका लिंबाच्या झाडावर, बोराच्या झाडावरती होते. त्यानंतर ते साधारणपणे एक मादी 20 ते 60 अंडी घालते आणि त्याचा ते अंड्यापासून ज्यावेळेला ती अळी तयार होते, अळी तयार झाल्यानंतर ते 3 ते 8 महिन्यापर्यंत ती अळी अवस्थेत असते. अळी अवस्थेतच ती पिकाला नुकसान पोचवते आणि पिकाला नुकसान पोचवताना ती पिकाचा जो खालचा मुळीचं जे हे असतं त्याच्यावरती कुरतड्याला त्याच्यावरती उपजीविका करत असते. त्याच्यामुळं वरून पीक आपल्याला सुरुवातीला चांगलं वाटतं, नंतर ते करपल्यासारखं किंवा त्याच्यावरती रोग आल्यासारखं दिसतं. आणि याच्यात केमिकल फवारणीमध्ये आपण क्लोरोपायरीफॉस किंवा फ्युमिजन्स जे गॅस तयार होणारे औषध आपण वापरतो. परंतु काय होतंय, ऊसासारखं पीक असेल तर त्या पिकाला एवढी फवारणी करणं शक्य होत नाही किंवा ते याच्यातून सोडलं तरी ते कंट्रोल होत नाही. त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे जैविक कीड नियंत्रणाकडे आपण भर देतो. जैविक कीड नियंत्रणामध्ये मेटॅरायझियम ॲनिसिफोली हे जर आपण शेणात मिक्स करून जर आपण पहिलंच टाकलं शेतामध्ये तर ती जी कीड आहे हुमणी अळी त्याच्यावरती ती उपजीविका करते. त्याच्यामुळं त्याचा प्रादुर्भाव कमी होतो. याच्यातलं पाणी शोषून घेते ती त्या किडीचं, त्या ग्रबमधलं, व्हाईट ग्रबमधलं, आणि पिकाचं आपलं संरक्षण करते. काय काय साहित्य लागतं त्याची आपण पहिली यादी बघू. पहिलं हे एक गमेलं लागेल, त्याच्यात पाणी साठवलं झालं पाहिजे किंवा बादली जरी घेतली तरी चालेल, बादलीत जरी पाणी साठवलं तरी चालेल. आपल्याला बल्ब लागेल एक प्रकाशासाठी, मग ते वायर होल्डर किंवा ते याच्यासाठी आपल्याला
पिवळ्या कलरचा बल्ब लागेल किंवा त्याला वरून पिवळा हे करायला लावायचा असेल तर. आणि त्याच्यानंतर जे खाली आपण पाणी ठेवलेलं आहे याच्यात जैविक जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर ताक जरी सोडलं तरी चालतं किंवा रासायनिक आपण रॉकेल मिश्रित पाणी सोडलं तरी चालतं. रॉकेल जर नाही मिळत आपण डिझेल सोडलं तरी चालतं. आणि याचं शक्यता हे लिंब्याच्या झाडाखाली किंवा बोरीच्या झाडाखाली लावायचं कारण तिथं ते भुंगेरे येतात. पहिला महिन्याचा वळवाचा पहिला पाऊस झाला ना ते सगळे भुंगेरे या लिंबाच्या झाडावर आणि बोरीच्या झाडावर ते मिळण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेस ते भुंगेरे याच्यात पडतील तर पुढं अंडीच येणार नाहीत आणि अंडी जर आली तर मग पुढचं पीक आपल्याला त्यांची ती प्रादुर्भाव उत्पत्तीच नष्ट होईल. ती प्रजननच होणार नाही तर ते हेच होणार नाही, उत्पत्तीच होणार नाही ते. आणि दुसरी गोष्ट कसं आहे आता ह्या भुंगेऱ्यांसाठी आता आपण इथे जर गोळा केले साखर कारखानेवाले